स्कूल शाळेचा मेळावा आहे, माझे विद्यार्थी मेळावा। इथे सांगायचंय की माझ्या समोरचे गुरु आणि ईश्वर उभे राहिले तर मी माझ्या गुरूंना अभिवंदन करेन, कारण ज्या गुरूंनी ईश्वरांची माझी ओळख करून दिली, जे आपण केलेलं आहे। न्यू इंग्लिश स्कूल आज दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी आपल्या माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध करणारा मेळावा आयोजित केला आहे। ही भेट केवळ आठवणींची नसून शाळा आणि विद्यार्थी यांच्यामधल्या कृतज्ञतेचा आणि बांधिलकीचा पूल अधिक दूर करणारी आहे। अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आणि भावी वाटचालीमध्ये माझी विद्यार्थ्यांना सोबत वाढवणं या भावनेतून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। इंग्लिश चारुकाने हो, इंग्लिश राज्यातील जन्माला आलेल्या शाळेला येणाऱ्या काही पिढ्यांचं भाग्य उजळवून टाकले। मुलांना चांगलं काम करण्यासाठी पैशांपेक्षा गरज असते इच्छाशक्तीची। कैलासवासी मामनराव भोळे नावाच्या दूरदर्शकर्त्या विचारवंताने शिक्षण प्रसाराचा ध्यास मनी धरला आणि जन्म झाला न्यू इंग्लिश स्कूलचा। तो दिवस होता संस्थापक कैलासवासी वामन नारायण भोळे हे माझे आजोबा। सरकारी परिस्थिती हालाखीची होती आणि कुठेही आपल्याला आर्थिक पाठबळ हे भोळे सरांचे नातू आहेत। त्यांची जिथे संपर्कात होते आपल्याला कुठे काही आर्थिक बळ मिळते का, आर्थिक काही मदत मिळते का, असं त्यांनी एकंदरीत परिस्थिती आढावा घ्यायला सुरुवात केली आणि मग अभ्यासाला काही लोकांनी मदत केली। 2 खोल्या मिळाल्या आणि त्या 2 खोल्यामधून त्यांनी ही शाळा चालू केली। त्यांनी इंग्लिश स्कूलची स्थापना केली। त्यावेळेला त्यांच्या जातीला अजिबात पैसा कुठची सरकारी मदत नसताना, स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा शिक्षण हे एक ओळख त्यांनी समजलं आणि जी काय गोळा करता येतील तेवढी गोळा करून त्यांनी शाळा सुरू केली। सुरुवातीला 8 ते 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। इंग्रजी पहिली ते 3री अशा 3 इयत्तांचे प्रत्येकी 2 वर्ग होते। पुढे विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत जाऊन शाळा 4थी पर्यंत झाली। वर्ष 1930चं आगमन होता होता इंग्रजी माध्यमाच्या 5व्या इयत्तेची परवानगी शाळेला मिळाली आणि मग काय इंग्लिश मराठी शाळा होती, त्यामध्ये इंग्रजी होतं आणि